नमस्कार. स्ट्रॉबेरीचा सीझन चालू आहे म्हणून आणल्या होत्या स्ट्रॉबेऱ्या. पण त्या खायला एकदमच आंबट लागत होत्या. म्हणून म्हटलं आता याचं काय करावं? मग विचार केला आणि ठरवलं की बनवूया याचा मस्त असा मिल्कशेक. त्यासाठी मी मस्त अशा स्ट्रॉबेरी ज्या आहेत त्या व्यवस्थित निवडून घेतल्या आणि त्यांना छान असं धुवून घेतलं. मग नंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याला मस्त अशा बारीक-बारीक ज्या आहेत त्या चिरून घ्यायच्या आहेत. असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. छोटे किंवा मोठे तुमच्या हिशोबाने तुम्ही छोटे मोठे तुकडे जे आहे ते करू शकतात. अशाच पद्धतीने मी सगळी स्ट्रॉबेरी जी आहे ती कट करून घेतली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जी आपण कट केलेली स्ट्रॉबेरी आहे ती त्यामध्ये ऍड करायची आहे. आता मी यामधली थोडी जी स्ट्रॉबेरी आहे ती उरवून ठेवणार आहे आणि बाकीची जी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून दिली आहे. थोडीशी मी बाजूला काढून ठेवली आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर. तुम्हाला जितकं गोड आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही त्यामध्ये साखर टाकू शकता. मी 4 ते 5 चमचे साखर यामध्ये टाकली आहे. चमचा ही बऱ्यापैकी मोठाच आहे. त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या आवडीच्या हिशोबाने थोडी कमी जास्त साखर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आईस्क्रीम. आईस्क्रीम जे आहे प्लेन व्हॅनिला आईस्क्रीम यामध्ये यूज करू शकता किंवा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा सुद्धा आईस्क्रीम यामध्ये तुम्ही यूज करू शकता. आता आईस्क्रीम काय करणार आहे, थिकनेस वाढवण्याचं काम करणार आहे. जर तुम्हाला आईस्क्रीम टाकायचं नसेल तर तुम्ही व्हिप्ड क्रीम जी आहे ती सुद्धा यामध्ये ऍड करू शकता. यामुळे काय होईल की तुमच्या मिल्कशेकला जे आहे थिकनेस खूप छान येईल आणि टेस्ट पण खूप क्रीमी टेस्ट लागेल, खूप छान टेस्ट येईल. तर आता मी यामध्ये मला हवं होतं तितकं आईस्क्रीम जे आहे ते ऍड करून घेतलं आहे. तुम्ही पण कमी जास्त आईस्क्रीम ऍड करू शकता आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने जी प्युरी आहे ती झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मी ती जी प्युरी आहे ती एका पातेल्यामध्ये काढून घेतली आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार जे आहे म्हणजे दूध टाकायचं आहे. कमी जास्त थोडंफार तुम्ही करू शकता. पण अगदीच जास्त दूध टाकू नका, कारण की मग त्याने तुमचा जो मिल्कशेक आहे तो खूपच पातळ होऊन जाईल. आता तुम्ही याच्यामध्ये थंड दूध यूज करू शकता किंवा थोडंसं कोमट दूध जर तुम्ही त्यामध्ये ऍड केलं तर त्यानंतर तुम्ही काय करणार, हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर थंड झाल्यावर त्याला मस्त एन्जॉय करायचं आहे. आता मी थोडं कोमट दूध यामध्ये टाकलं होतं. त्यामुळे मी आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे याला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि आता हे फ्रीजमधून काढलंय मी थंड झाल्यानंतर. त्यानंतर मस्त असं आपल्याला ते सर्व्ह करून घ्यायचं आहे. सर्व्ह करताना मी एका ग्लासमध्ये आपलं जे मिल्कशेक आहे, स्ट्रॉबेरी मिल्कशेक ते ऍड करते आहे आणि त्यानंतर आपण जी स्ट्रॉबेरी कट करून घेतली आहे आणि थोडीशी उरवून ठेवली आहे, ती आपल्याला टॉपिंग म्हणून याच्यावर टाकायची आहे. हे सगळं दिसायलाही खूप छान दिसतं आणि टेस्टला आपण जेव्हा मिल्कशेक पितो तर त्यावेळेस सुद्धा मध्ये-मध्ये येणारा तो आंबट फ्लेवर खूप छान लागतो. तुम्हीही असा मिल्कशेक नक्की करून बघा. हे बघा किती छान दिसते आहे ही टॉपिंग आणि ती खायलाही खूप छान लागतं. असं मध्ये-मध्ये मिल्कशेकच्या मध्ये येणारे हे जे स्ट्रॉबेरीचे तुकडे आहेत, हे खायलाही खूप छान लागतात. तर असा हा मिल्कशेक जो आहे, हा आता पिण्यासाठी रेडी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. येत्या उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. हा मिल्कशेक तुम्ही उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया उद्या. बाय.